तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्याची मुदतवाढ जी आहे ती आता संपलेली आहे. तारीख संपलेली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत शेवटची तारीख होती. आता वेबसाईट वरून सुद्धा ई-केवायसी ची लिंक शासनाने डिलीट केलेली आहे. ई-केवायसी करण्याची वेबसाईट सुद्धा आता डिएक्टिव्हेट केलेली आहे. वेबसाईट सुरू आहे पण लिंक गायब झालेली आहे, शासनाने डिलीट केलेली आहे. तर तुम्ही आता ई-केवायसी करू शकत नाही. ज्या बहिणींनी केवायसी केली त्या बहिणींनी केली, ज्या बहिणींची राहिली त्या बहिणींची राहिली. आता काहीच होऊ शकत नाही. पण बघा, 31 तारखेपर्यंत ज्या बहिणी केवायसी करण्याचा प्रयत्न करत होत्या, केवायसी करण्याचा प्रयत्न करत होत्या, तर ओटीपी सबमिट होत नसल्यामुळे लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी किंवा पती वडिलांचा आधार ओटीपी सबमिट होत नसल्यामुळे, ओटीपी सबमिट होत नसल्यामुळे त्यांची केवायसी 31 तारखेपर्यंत सबमिट झालेली नाही. 31 तारखेपर्यंत सबमिट झाली नाही. यामध्ये दोन प्रकारच्या बहिणी आहेत. ज्या बहिणींनी जुनी सुद्धा केवायसी केली होती, म्हणजे दुसऱ्यांदा केवायसी केली होती. यामध्ये काही बहिणी अशा आहे की पहिल्यांदाच केवायसी केली, याआधी कधीच केवायसी केली नाही. त्यानंतर काही बहिणी अशा आहे की हाफ केवायसी त्यांना करावी लागत होती, त्यांनी हाफ केवायसी केली होती. तर बघा, आता तुमचा जर अडथळा ओटीपी मुळे झाला असेल, शेवटच्या तारखेपर्यंत तुमची ओटीपीच्या प्रॉब्लेममुळे, ओटीपीचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे ओटीपी सबमिट होत नव्हता, ओटीपी इनव्हॅलिड दाखवत होता, वेबसाईट ओपन होत नव्हती, या प्रॉब्लेममुळे जर तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली नसेल, तर मग आता तुमचा लाभ बंद होईल का, तुमचा अर्ज रद्द होईल का, आता नेमकं तुम्हाला काय करावं लागेल, त्यावर तोडगा काय आहे, हे सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. बघा, तीन प्रकारच्या बहिणी आहेत. सर्वात पहिला मुद्दा आपण या ठिकाणी घेऊ की जुनी केवायसी केलेली होती. जुनी केवायसी ऑलरेडी 2 महिन्याआधी, म्हणजे 10 तारखेच्या आधी, सरळ सरळ 10 डिसेंबर नंतर वेबसाईट अपडेट झाली, नवीन ऑप्शन आले, नवीन केवायसी सुरू झाली. मग 10 डिसेंबरच्या आधी ज्या कोणी सर्व बहिणींनी केवायसी केली होती, त्यापैकी काही बहिणी पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे जुनी आधी केवायसी केलेली होती, ओटीपी सबमिट करून सक्सेसफुल केवायसी अशा प्रकारची ग्रीन पट्टी त्यांना आलेली होती. तर त्या बहिणींनी सक्सेसफुल सबमिट आधी केवायसी केली, जुनी केवायसी केली 10 तारखेच्या आधी. मग त्यापैकी काही बहिणी पुन्हा केवायसी करण्याचा प्रयत्न करत होत्या. मग प्रयत्न करताना त्यांचा ओटीपी सबमिट झाला नाही, वेबसाईट चालत नव्हती. त्यांचा ओटीपी सबमिट झाला तर वडिलांचा ओटीपी सबमिट झाला नाही, म्हणजे 31 तारखेपर्यंत केवायसी सबमिट झाली नाही. तर त्या बहिणींना असं वाटत आहे की आता आमची केवायसी सबमिट झाली नाही, तारीख निघून गेली तर काय होणार. तर बघा, तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. जे काही शासनाने वेबसाईटवर ऑप्शन दिलेलं होतं 10 तारखेच्या नंतर, ते नवीन केवायसी करण्यासाठी प्लस जुनी केवायसी एडिट करण्यासाठी दिलेलं होतं. कशासाठी? नवीन केवायसी करण्यासाठी आणि जुनी केवायसी एडिट करण्यासाठी ते ऑप्शन दिलेलं होतं. ज्या बहिणींची केवायसी आधीपासूनच सबमिट होती, 10 तारखेच्या आधीपासूनच सबमिट होती, त्या बहिणींची जर केवायसी दुसऱ्या प्रयत्नामध्ये सबमिट झाली नसेल, तर पहिली केवायसी तुमची ऍक्टिव्हेटच राहणार आहे, ती डिलीट होणार नाही. तुम्हाला क्लिअर सांगत आहे. कोणत्याही स्टेप पर्यंत तुमची दुसरी केवायसी, दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी केवायसी कोणत्याही स्टेपमध्ये तुमची अडकली असेल, थांबली असेल, ओटीपीचा प्रॉब्लेम आला किंवा कोणताही प्रॉब्लेम आला असेल, तर तारीख निघून गेल्यानंतर जर ती ओटीपी तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली नाही, तरी पण तुमची पहिली जुनी केवायसी ऍक्टिव्हेटच राहणार आहे, ती केवायसी तुमची डिलीट होत नाही. तुमची जर दुसरी केवायसी सबमिट झाली असती तर पहिली केवायसी डिलीट झाली असती. त्यामुळे दुसरी केवायसी सबमिट झाली नाही, त्यामुळे पहिली केवायसी तुमची ऍक्टिव्हेटच आहे. तुम्हाला काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. पहिली सबमिट केलेल्या केवायसी मधूनच तुमच्या अर्जाची चौकशी होणार, केवायसीची चौकशी होणार, त्यामध्ये तुम्ही पात्र आहे की नाही हे ठरवले जाणार आणि तुमचा लाभ सुरू किंवा बंद करण्यात येईल. पात्र असाल तर लाभ सुरू राहील, अपात्र असाल तर लाभ बंद राहील. सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. त्यामुळे मग पुन्हा केवायसी करायला प्रयत्न केला होता, मग आमचा ओटीपी सबमिट झाला नाही, मग आमची केवायसी झाली नाही. जर तुम्ही आधीपासूनच 10 तारखेच्या आधी तुम्ही केवायसी सबमिट केली असेल किंवा 10 तारखेच्या नंतर कधीही तुम्ही केवायसी सबमिट सक्सेसफुल सबमिट केली असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमची जुनी केवायसी ऍक्टिव्हेटच आहे, दुसऱ्या प्रयत्नात जरी फेल झाली असेल तरी पण. क्लिअर? त्यानंतर बघा, ज्या बहिणींनी कधीच केवायसी केली नव्हती, नवीन केवायसी होती, कधीच आधार ओटीपी टाकला नव्हता, कधीच केवायसी सक्सेसफुल सबमिट केली नव्हती, त्यांना अचानक शेवटच्या तारखेपर्यंत माहित झालं की केवायसी करावी लागेल लाडकी बहीण योजनेचे पैसे सुरू ठेवण्यासाठी. मग त्या बहिणींची जर शेवटच्या तारखेपर्यंत केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली नाही, तर त्या बहिणींसाठी कोणताच मार्ग नाही. ऑनलाईन केवायसी आता होऊ शकत नाही आणि त्यांची केवायसी झालेली नाही. त्यांची केवायसी झालेली नाही आणि शासनाने तारीख सुद्धा वाढवून दिलेली नाही. केवायसी करण्यासाठी वेबसाईटवरून लिंक
वेबसाईट डिलीट केलेली आहे eKYC ची. पहिल्यांदाच eKYC करण्यासाठी प्रयत्न केला, पण शेवटच्या तारखेपर्यंत केवायसी झाली नाही, तर त्या बहिणींची केवायसी झालेली नाही. त्यानंतर हाफ केवायसी काही बहिणींनी केलेली होती. हाफ केवायसी म्हणजे फक्त आधार क्रमांक, लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकून, कारण पती किंवा वडील हयात नसल्यामुळे शासनाने सांगितलं होतं की आधी हाफ केवायसी करा, नंतर डॉक्युमेंट सबमिट करा. तर ज्या बहिणींची हाफ केवायसी शेवटच्या स्टेप पर्यंत म्हणजे इथपर्यंत eKYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, इथपर्यंत जर तुम्ही केली असेल तर तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. ऑफलाईन केवायसी तुम्हाला कागदपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करून देऊन तुमची फुल केवायसी कंप्लीट करून घ्यायची आहे. सर्वात महत्वाचा विषय, तुम्ही केवायसी केली, कोणत्याही बहिणींपैकी तुम्ही केवायसी केली, हे जर ऑप्शन तुम्हाला आलं कधी पण या 3 महिन्यामध्ये, हे ऑप्शन तुम्हाला तुमच्या केवायसी वर दिसलं म्हणजे तुमची केवायसी झालेली आहे. ते 100% गॅरंटी, कोणतीच काळजी करण्याची गरज नाही. एक वेळा प्रयत्न केला, 2 वेळा प्रयत्न केला, 3 वेळा प्रयत्न केला, त्याच्यानंतर नाही झाली केवायसी तर काळजी करण्याची गरज नाही. एक वेळा तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली म्हणजे ती झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक